मला नाव माहितीच असेल सगळ्यांना. बरं, तरी आपल्याला जवळपास इथे 4 वर्ष होतात. खरं तर मी तुम्हाला कोणती स्पीच किंवा भाषण देण्यासाठी नाही तर तुम्हाला बोलण्यासाठी आलेलं आहे. जवळपास आपल्याला इथे 4 वर्ष होत आहेत. प्रत्येकाचे विचार एकमेकाशी पटणं अवघड आहे. त्याच्यामुळे जे राग आहे सगळ्या काढून टाकायचं. इथून मला म्हणायचं आहे की हॉटेलमधूनच बाहेर पडता नाही, आपण ते सगळं निवृत्त करायचं. ठीक आहे. तर आपण 4 वर्ष त्या शिक्षकांसाठी काय केलं हे एका छोट्याशा कवितेतून सांगतो. आपण सकाळी आलो आणि पवारसर दुपारी, असं कधी झाले? आपण सकाळी आलो आणि पवारसर दुपारी, असं कधी झाले? पण सांगा आता तुम्ही देवकर सरांसाठी कधी जेवणाचा डब्बा आणला? परत कॉलेजमध्ये येताना तुम्ही शिक्षणासाठी कधी काय आणता? कॉलेजमध्ये येताना तुम्ही शिक्षकांसाठी कधी काय आणता? मग आता 4 वर्ष झाले ना, मग सांगा आता मग सरांचा फेवरेट कलर तरी कोणता? हवं ते मिळू दे अशी प्रार्थना तुम्ही केली, मला आपण सांगायचं. शेळके मॅडमला हवं ते करतात अपेक्षा आपण. शेळके मॅडमला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी कोणी केली आहे? पाहिलं का कधी? वैष्णव शेवटची ऑनलाईन कधी झाली? आपल्या विद्यार्थ्यांना कुणी काय बोललं त्याचं मन येतं भरून. आपल्या विद्यार्थ्यांना कुणी काय केलं तर त्यांचं मन येतं भरून, आणि आपण मात्र त्यांना बोलताना शिव्या आली. शिक्षकांचा विद्यार्थी म्हणून मित्रांनो कधीतरी वागा. शिक्षकांचा विद्यार्थी म्हणून मित्रांनो कधीतरी वागा. त्यांचा खडबडीत हात हातात घेऊन कधीतरी बघा. कितीही उंचावर जा. आज जवळपास आपण 21-22 वर्षाचे लोक, आज खूप मोठे झालो आपण, काही दिवसांनी इंजिनियर होऊ. तर कितीही उंचावर जा, झेप कमी पडते आणि आपली उंची जेव्हा वाढते तेव्हा शिक्षक कौतुक करते. देवदेवतांच्या अध्यात्माच्या आणि त्या श्रद्धेच्या गप्पा करता, उगाच कशाला देवदेवतांच्या अध्यात्माच्या आणि श्रद्धेच्या गप्पा करता? अरे याच देवापुढे राहता आणि देव काय म्हणतात? शिक्षकांना सतत मुलांचा ध्यास, त्यांच्या प्रेमाची धुंदी, आणि आपण कितीही खच्चीकरण केलं, कितीही टीका केल्या तरी शिक्षक सदा आनंदी. अरे नका करू स्पर्धा कुणाशी, कोणाशी स्पर्धा करायची? नका करू स्पर्धा कुणाशी, नका करू देवा, आणि जग जिंकायचं तुम्हाला. मग एकदा यांच्या पायावर डोकं ठेवा. तुम्हाला स्टेशनविषयी सांगतो. मी आता कधी कॉलेज आहे, माझे मित्र यायचे, मी जवळपास पाचव्या सेमिस्टरपासून घेत नव्हतो. ते मित्रांना विचारायचे माझा लेख कुठे गेला, माझा विद्यार्थी कुठे गेला नाही, माझा लेख कुठे गेला, माझा लेख आज कॉलेजला का आला नाही. त्यांच्याविषयी सांगतो की येथील तुमच्या आयुष्यात माझ्यासारखे खूप सारे चेहरे, येथील तुमच्या आयुष्यात आमच्यासारखे खूप सारे चेहरे, आम्हाला पण तुमच्या कार्याची थोडी जाण असावी. येथील तुमच्या आयुष्यात आमच्यासारखे खूप सारे चेहरे, आम्हाला पण तुमच्या कार्याची जाण असावी. आणि कधी भेटलोच योगायोगाने, आणि कधी भेटलोच योगायोगाने, तर पुन्हा एकदा माझा लेख म्हणून तुमची मला हाक असावी. आता सर्व सुद्धा 4-5 दिवस राहण्याचं दिल्लीमध्ये योगायोग आलेला आहे. कुशल बुद्धी, शांत स्वभाव, राग असं आमच्या विसर्जन कधीच नव्हता. तर सरांविषयी सांगतो की हवेचा वेग मोजता येतो कारण झोपही ते अटल आहे. सगळ्या मार्ग आले, कारण हवेचा वेग मोजता येतो कारण झोपही ते अटल आहे. आणि स्वभावाचे धडे म्हणून कितीही करू द्या, आमच्या सर्वांचे तुम्हीच एक उत्तर आहे. आता बोलायचं केलं तर तुमच्याविषयी सांगतो. निश्चितच तुमच्यासोबत चांगले दिवस तर होतेच, पण इथून बाहेर पडत असताना या देशामध्ये जवळपास 125-130 कोटी लोकसंख्या आहे. लोक हजारो लोक जन्माला येतात, बरोबर, हजारो लोक मरतात. त्यांच्या मरण्याची आणि येण्याची आणि जाण्याची कधी इतिहास नोंद ठेवत नाही. आणि त्यांच्या आपल्याला समजा येण्याची आणि जाण्याची जर नोंद ठेवायची असेल तर जगा वेगळं काहीतरी वेगळं करावं लागतं, बरोबर. जगा वेगळं काहीतरी वेगळं करावं लागतं. मला म्हणायचं जगा वेगळं माहित नाही, आयोजनासाठी थोडं तरी काय केलं पाहिजे.
सतत पंढऱ्या भारतभूमी काहीतरी म्हणलेलं बाबूचं नाव माहित नाही. सतत पंढऱ्या भारतावरती झोपे जातो अवघा भारती माझा, आणि चटणीवरची भाकरी खातो शेतकरी बाबू माझा. सगळे मिडल क्लास घरातले, बरोबर, सगळे ग्रामीण भागातील विद्यार्थी. तर सतत पंढऱ्या भारतावरती झोपे जातो अवघा भारती माझा, आणि चटणीवरची भाकरी खातो शेतकरी बाप माझा. आणि चहा नसतोच कपात तुमच्या, चहा नसतोच कपात आमच्या, कोरड्या पावाने घेऊन येतो हाती. आणि मला विचारायचं आहे, भांडण करताना तुमची होतेच कशी 56 इंचसाठी? अरे 56 इंच काय, आपला बाप 112 इंच फुगू शकतो, बरोबर ना? अरे 56 इंच काय, आपला बाप 112 इंच फुगू शकतो, पण तो काय इमानदारी जगतो आणि आपला इमानदारी शिकवतो. इमानदारी जगतो आणि आपल्याला इमानदारी शिकवतो. पोटच्या पोळाईचा हक्क असावा तसा हक्क सांगितला जातो त्या टेबला खालच्या लाचेवर. पोटच्या पोळाईचा हक्क असावा तसा हक्क सांगितला जातो त्या टेबला खालच्या लाचेवर. आणि तेवढ्यासाठी किती भेगा पडतात माझ्या बापाच्या टाकीवर. तर मला एवढंच म्हणायचं होतं याच्यातून की आपण आईवडिलांसाठी थोडं काय केलं पाहिजे. जगासाठी थोडं आता तेवढं होऊ शक्य नाही, पण आईवडिलांसाठी थोडं काय करायचं. तर वेळेचं भान ठेवून मी इथं थांबतो. आणि मॅनेजमेंट कमिटीने मला इथं बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मी थांबतो. You were